ग्रामपंचायत स्तरावर मंत्रिमंडळाच्या बैठकीचा महत्त्वपूर्ण निर्णय. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पदाला मान्यता. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण. जय भारत, जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद, राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25,581 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल, असे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास 10 वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14, 20 वर्षाच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 व 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी S20 असा मिळेल. अशा या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री, सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी सिंदखेडराजा पंचायत समिती येथे फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच सिंदखेडराजा तालुक्याचे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास जिने यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सरकारचे आभार व्यक्त केले. मागील 5 ते 10 वर्षापासून आमच्या ग्रामसेवक युनियनची ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पदे रद्द करून ग्रामपंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण व्हावे अशी शासनाकडे मागणी होती. ती कालच्या कॅबिनेटमध्ये शासनाने मंजूर केल्याबद्दल ग्रामसेवक युनियनच्या वतीने आम्ही शासनाचे हार्दिक अभिनंदन करतो व जाहीर आभार मानतो.